यस पंचांच्या ग्रीन सिग्नल पोहोचतोय. निलेश जापसी प्ले स्टार्ट ऑफ द मॅच होते. सागर जाधवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन येतोय राहुल शेलार करिता. वा क्लास गोलंदाजानं दर्शवला गेला पहिला चेंडू अप्रतिम दर्जेदार. आणि इथे पाहू शकाल क्वालिफायर टॉप 1चा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने जरूर आपण पाहिलं तर श्री सिद्धिविनायक वॉरियर संघ, त्या विपक्षात श्रवण 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस राहुल शेलारच्या बॅटमधून, परंतु इथे फटका फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन द गॉन. इथे पाहू शकता च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली. आणि जरूर जे स्वयंपाक आणि ज्या ठिकाणी आपण जे लागणारे पाणी अर्थात हात धुण्यासाठी असो, म्हणजेच जे पाणी वाहण्याकरिता आपण पाहू शकाल ना, कारण की जुन्या काळामध्ये आपण बैलगाडीचा वापर करत होतो. आणि त्याच प्रकारे जर आपण बैलगाडीमध्ये काही ना टाकी भरून ज्यानं पाणी वाहण्याची सुविधा दिली बैलगाडीच्या माध्यमातून, आदरणीय सन्माननीय सुनीलजी सासे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. यावेळेस आपण पाहू शकाल एकनाथ आणि सुनील सासे यांना विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम वेलकम. नक्कीच या बॉलवर थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एकनाथ बॉलपर्यंत पोहोचला. शेवटच्या सिच्युएशनला एकनाथच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला गेला आहे. 3 धाबा काही रोखू शकला नाहीये. आणि या 3 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल 3 चेंडू 3 धाबा. येस इथे आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये विश्वास शेलार सरांना पाहतो. आल्याच पाहिली काय दर्जेदार फटका सजवला गेला आहे आणि फटका 3 धाब्याचा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डावखोरी फलंदाज आपण पार्थ शेलारला पाहतोय, ज्याच्याकडे खूप सारी ॲबिलिटी क्वालिटी, म्हणजेच कुठल्या सिच्युएशनला कुठल्या प्रकारे मात्र खेळ दर्शवायचा हे जरूर पार्थ शेलारकडून आपण लेदर बॉलचा अंदाज सुद्धा घेतलाय. त्यानंतर जरूर आपण टेनिस बॉलचा अंदाज सुद्धा घेतोय. त्या विपक्षात गोलंदाजी मार्कवर सागर जाधव तैनात झालाय. इथे पहा लोअर फुलटा चेंडू होता. फुलटस बॉल का एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला खेळले. चेंडू सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. रोहित शेलारच्या बॅटमधून फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार. इथे 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल 7. यावेळेस बॅटची टॉप एज होती त्या ठिकाणी निकितला आपण पाहतोय. आणि निकित आल्यानंतर काय निकितनं फिल्डिंग केली गेली आहे. निकितच्या माध्यमातून पाहू शकाल आपण काही चेंडू स्टॉप केला गेला आहे. आणि चेंडू स्टॉप केल्यानंतर संघाची टोटल आपण पाहू शकाल 5 बॉल आणि 7 धाबा या धाबलकावर पाहायला मिळतील. येस ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळले गेले आहे. येस जरूर आदरणीय सन्माननीय सुनीलजी सासे साहेब यांचं आगमन झालं. वेलकम वेलकम, सुस्वागतम. जरूर आपण पाहू शकाल. मी विनंती करतोय रोशन पवार यांच्या माध्यमातून जरूर मसरुली गावातून एक मसरुली एक्सप्रेस म्हणून ओळख दिली आहे. आणि सुनीलजी सासे साहेब यांचा आपण यथोचित मान आणि सन्मान करतोय. ओह माय गॉड यावेळेस, ओह माय गॉड यावेळेस रोहितला असा प्रश्न पडलाय की या बॉलला फक्त बॅट टच करायची होती, म्हणजे धाब्या कुठल्याही धाबा परिस्थितीमध्ये आल्या असत्या,
परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क होऊ दिला नाहीये. नो बॉलच्या स्वरूपात निलेश झापसे आम्हाला दर्शवतात की इट इज अ नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल फ्री हिट. फ्री बॉल सरळ बॅटने चेंडूला उडवला गेला. क्षेत्ररक्षक आहे अजय पवार. कुठली चुकी होणार नाहीये कारण की स्वतः संघाचे पंचरबाय आहेत. त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल पुचले 10. त्यानंतर विश्वास सेलार सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. इथे पहा फक्त चेंडूला ऑन द राईट टॅप केले गेले. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु इथे कल्पेश तुंबडा जरूर आपल्याला दर्शवतात इट इज नॉट आउट. गुड रनिंग कारण की रिस्क घेतली होती. इथे रिस्क घेतल्यानंतर रोहित शेलारला कुठेतरी जोखीम पत्करावी लागली गेली असते. विश्वास शेलार सरांच्या बॅटमधून ऑन साइडला फटका खेळला गेला होता परंतु इथे रोहित शेलारने रिस्क घेतली. शांत दिमागाचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. श्रवण 11 संघाचा एक गडी बाद झालाय. आपण राहुल शेलारला बाद होताना पाहिलं. 2 बॉल आणि धावसंख्या 11. प्रेक्षक राजांकरिता पाहू शकाल 100 रुपयाचे कॅश प्राइज हे दिले जाणार आहे. म्हणजे छोटा खेळाडू असो त्यानंतर आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक मायबापांना झेल पकडा बाउंड्रीच्या बाहेर आणि 100 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जा. म्हणजे आजच्या दिवसात जरूर छोटे खेळाडू सुद्धा तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळतील. आजच्या दिवस सुट्टीचा दिवस आहे. संडे स्पेशल म्हणून या मैदानावर पाहायला मिळतोय. शॉर्ट पूल चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू. त्या चेंडूला थारा नाहीये. शुभम सासेला आपण पाहतोय की या चेंडू हाताला होता आणि या चेंडूवर असं वाटलं की कुठेतरी बॅटची टॉपेज लागेल का काय या हेतूने चेंडू मात्र हाताला होता. परंतु इथे समोर पार्थ शेलार आहे तर मग हाफ ट्रॅकर बॉलला सोडणार नाहीये. पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार्याकरिता 4 धाबा आणि या 4 धाबेच्या बढतीनं श्रवण 11 टीम जाऊन पोहोचले 15. यावेळी सिंचबल क्रिकेट इनटू द गॅप. एकनाथ चोगले काय करेल तर करेल. चेंडू सरळ सीमा रेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. गुड शॉट. चार बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. संघाची टोटल 19. ऑन साइडला उडवला गेलाय निकित. ओ हो कॅचेस विन द मॅचेस निकित. पहा झाली या गलती कालच्या दिवसातली. एस भूषण शेलार मॅन फ्रॉम केव. या पार्थ शेलारच्या बॅटिंग करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज झालाय. 1-0. इथे निकितला पहा पुन्हा प्रश्न चिन्ह पडलाय. श्री सिद्धी विनायक वॉरियर्स टीमला पाहू शकेल प्रश्न चिन्ह पडलाय. कालच्या दिवसामध्ये निकितनं सुद्धा ना झेल सुटला होता बाउंड्री पर्यंत. त्याच टीम मध्ये लढत आहे. क्वालिफायरचा मॅच आहे. इथे पाहू शकाल थोडासा देह यष्टीवर मात्र चेंडू जाऊन आदला गेलाय. या बॉलवर पाहू शकाल ना आणखीन डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्ती एकेरीस आपण संघाची टोटल पाहूयात. 19 याकडेवर जाऊन पोहोचलाय. निकित थोडासा प्रश्न चिंतित पडलाय की झेल सुटलाय काहीतरी. पार्थ शेलार घडवेल का मैदानाच्या आतमध्ये. कारण की पार्थ शेलार बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बॅटिंग लाईन त्या संघाकडे कमी आहे. म्हणजेच वेदांत दारोटे आणि त्यानंतर आयुष नाईक असे बॅटर तुम्हाला पाहायला मिळाले असते. जरूर आगतम सुस्वागतम. वेलकम सर. येस आदरणीय सन्माननीय शिवाजी सुगले साहेब मॅन फ्रॉम केव यांच्या माध्यमातून या मंडळाकरिता 1001 रुपयाचं देणगी या मंडळाकरिता आलेले आहे. आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा त्यांच्याकरिता. साईनाथ जाधव आपण जितेंद्र पवारशी संपर्क साधायचा आहे. वेलकम सर. नक्कीच साईनाथ जाधव आपण मुख्य मंचावर उपस्थित व्हायचं आहे.
षटक क्रमांक 2 संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस येस वेलकम साईनाथ जाधव सर यांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. जरूर आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. पहिला चेंडू पाहू शकाल हाताला गेला वेप फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला डॉट बॉल. इस मुख्य मंचावर व्यासपीठावर उपस्थित साईनाथ जाधव सर यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की जयेश दुकटे यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान आणि सन्मान आपण करणार आहोत. आणि जरूर पाहू शका दिनेश सुगले थोडासा पंबल म्हणून पाहायला मिळाला. दुसऱ्या आट्यामध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. नक्कीच आपण पाहू शकाल छायाचित्र कॅमेरामध्ये बंदिस्त केली जातात. विश नेटवर्कच्या माध्यमातून साईनाथ जाधव यांचं आगमन झालंय आणि जयेश दुकटे यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान, मायेची भगवी वस्त्रीशाल आणि पुष्पगुच्छांचा संदेश दिला जातोय की फुलासारखे फुलत राहा, फुलासारखे हसत राहा. धन्यवाद. 2 बॉलचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस आपण श्रवण 11 टीमला पाहू शकाल 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथे आपण रोहित शेलारला पाहिलं ना तर एक झेल ड्रॉप झाला निकीच्या माध्यमातून. त्यानंतर फिल्डिंगची जी विविध रचना आहे ती बदलली जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. वा क्लास. सागर जाधव प्रश्नचिन्ह पडला आहे की चेंडू स्टंपवर जाऊन आदळणारा होता. वेगवान चेंडू ब्लॉक. शुभम सासे एष्ट्यांच्या मागे दर्शवतोय की बाल म्हणून बचावला गेला आहे. किंचित अन्यथा एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या गेल्या असत्या. अतिशय वेगानं चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता. 3 बॉलचा खेळ पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 20. येस सेन्सिबल क्रिकेट. इथे जरूर आपण पाहू शकाल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तेना दिनेश सुगले चेंडूला स्टॉप करेल. तत्पर मात्र आपण पाहू शकाल विश्वास शेलार आणि त्यानंतर पार्थ यांच्या माध्यमातून एक सिंगल मात्र कन्वर्ट केले आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक अंदाधुंदा स्ट्रोक खेळलाय. झेल खाली दिनेश सोगले. ओ माय गॉड, इथे पहा झाली चुकीला माफी नाही दिनेश सोगले. कारण की इथे आपण क्वालिफायर मॅच 1 खेळतोय आणि क्वालिफायर मॅचच्या सिच्युएशनला आपण चुकीला माफी दिली जाणार नाहीये. या अगोदर चुकी झाली होती, जरूर आपण चुकी पाहिली निकीतच्या माध्यमातून. त्यानंतर दिनेश सोगले स्वतः स्पॉन्सर बाय त्यांच्या माध्यमातून चुकी झाली. झेल सुटल्यानंतर 2 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल 23. सागर जाधव करेल तर काय करेल, गोलंदाजी करावी तर कशी करावी, सागर जाधव दर्शवतो. यावेळेस फटका सजवला गेला आहे इन टू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप पहिला आणि चेंडूला भिरकावला मिड विकेट. बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय चेंडू. सरळ सीमारेषा पार. चौकार 4. आपण ड्रिंक्स ब्रेक आणि वलियात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये तत्पर ऐकूयात एक सुमधुर संगीत. वलियात पुन्हा ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये
षटक क्रमांक आपण पाहिलं 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्ती एकेरीस आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक पाहिला आहे आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये ट्विक्स अँड टशन पाहायला मिळेल का इथे पाहू शकाल दोन संघ मजबूत स्थितीचे आहेत आणि दोन संघ मजबूत स्थितीचे आल्यानंतर टॉप 1 टॉप 2 जरूर थोड्याच वेळात टॉप 2 सामना सुद्धा पाहायला मिळेल टॉप 1 चा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर मॅच सर्व प्रेक्षक राजांचे लक्ष फक्त या मॅच वर मात्र केंद्रित झाले आहेत श्री सिद्धिविनायक वॉरियर्स अँड श्रवण 11 टीम काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रोहित शेलारचा विचार केला झाला तर ओपनिंग करण्याकरिता आला त्यांचे पिताश्री आपण पाहिले तर राहुल शेलार 2 बॉल नंतर बाद झाले गोल्डन डकचे शिकार जरूर ठरले परंतु विश्वास शेलार सर पार्थ यांच्या माध्यमातून काय पार्टनरशिप जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आतापर्यंत संघाची टोटल 27 आकडे नेऊन पोहोचवली आहे तसेच आमचे दोन ऑफिशियल पंच गेली मॅचचे 4 दिवस आणि 4 दिवसात काही कमालीचं परफॉर्मन्स मात्र ज्याने दर्शवलंय तसे प्रमुख पंच निलेश दापसी नॉस्ट्रायकर एडवर पंच कल्पेश तुंबडा आणि त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल रुपेश जाधव मॅनफ्रॉम श्री गणेश वाघाडी चौथं षटक कोण घेऊन येईल चौथं षटक म्हणजे ड्रिंक्स ब्रेक हा कुठेतरी थोडासा मॅचचा ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये कारण की इथे कोणता गोलंदाज यूज करावा आणि कुठल्या सिच्युएशनला हा सामना थांबेल याकरिता कुठेतरी छोटासा ड्रिंक्स ब्रेक पाहिला ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी ट्विस्ट अँड टशन घडतं याकरिता आपण पाहू शकाल सर्व खेळाडू एकत्रित आलेत एक टीम मीटिंग घेतली टीम मीटिंग नंतर आपण पाहू शकाल शुभम सासेवर दिले जबाबदारी आणि जिम्मेदारी गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट परंतु इथे ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये हवाई सफर घडवलाय इथे रोहित दर्शवतोय की मी थांबायला तयार नाहीये ड्रिंक्स ब्रेक नंतर पहिल्याच बॉलवर काय टक्क नावाजला चेंडूला पाठवलाय स्टँड ऑन डिलिव्हर षटकार संघाची टोटल जाऊन पोहोचले 33 कारण की एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण पार्थ शेलारला पाहतोय हार्ड हिटर श्रवण 11 संघाचा आयकॉन खेळाडू आपल्या सॉन साइडला चेंडू उडवला गेलाय चेतन पाटील 1 बाउंड चेंडू उचलेल फेकी करेल एक सिंगल एक धाबेवर तुम्हाला समाधान व्यक्त करावं लागेल एक धावेच्या बढतीने संघाची टोटल षटकार आल्यानंतर पाहू शकाल सिंगल डबल धाबा सुद्धा घेतल्या जातात हे श्रवण 11 संघाची खास करून खासियत म्हणून तुम्हाला पाहायला मिळते श्रवण 11 टीम आतापर्यंत जाऊन पोहोचले आहे 34 आकड्यावर इथे आपण विश्वास शेलार सरांना पाहतोय कारण की लगेच 1 डाऊनला आले कारण की यानंतर मैदानाच्या आतमध्ये आयुष नाईक वेदांत दारोडे असे फलंदाज जरूर तुम्हाला पाहायला मिळतील ऑन साइडला फटका सजर केला आहे फक्त चेंडूला जंटल पुश म्हणून केलं गेलं तो ऑन साइडला चेंडू खेळल्यानंतर पाहू शकाल पुन्हा एक सिंगल आले त्यानंतर स्ट्राईकला पाहू शकाल पुन्हा पार्थ शेलार म्हणजे डावखोरी फलंदाज ज्याच्या मनगटात आता खूप सारी ताकद असते इझिली षटकार त्याचा बॅट मधून पाहायला मिळतात चौथा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय रोहित शेलारच्या बॅट मधून फटका हँडसम स्वीट अँड स्मार्ट षटकार 6 ज्याने सुद्धा प्रयत्न केले गेले ते झेलपर्यंत झेल झाला असता बाउंड्रीच्या बाहेर तर 100 रुपयाचे कॅश प्राइज त्या खेळाडूला दिले गेलं असतं परंतु झेल जर पाहू शकाल बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा ड्रॉप झालाय इतक्या वेगाने चेंडू फेकून दिला होता बाउंड्रीच्या बाहेर रोहित शेलार याच्या बॅट मधून चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 संघाची टोटल 41-41 या आकड्यावर जाऊन पोहोचले इथे शुभम सासेला ना काहीतरी चेतन आपण सागर जाधव
हो हो, यावेळी जोरदार अपील केलंय, परंतु इथे पहा मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय रोहित की बॅटची थोडीशी टॉपेन एज लागले आणि त्यानंतर एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल 42 आकड्यावर जाऊन पोहोचले. म्हणजे सागर जाधवचा जो कानमंत्र होता ना, तो कानमंत्र सक्सेसफुल आणि पॉवरफुल म्हणून ठरला गेला आहे. कारण की एका बाजूने आपण सागर जाधवकडे खूप सारा अनुभव पाहतोय, कारण की टेनिस क्रिकेट बॉलचे ज्याने खूप सारे उन्हाळे आणि खूप सारे पावसाळे पाहिले आहेत. 5 बॉल, शेवटचा बॉल अक्रॉस द बॅट. जरूर आडवा बॅट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता विश्वास सेलार सरांचा, परंतु शुभम सासेला आपण पाहतोय षटक क्रमांक संपला 4. इथे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 42 धाबा आणि 42 धाब्यानंतर जरूर पाहू शकाल 5व्या षटकाला सुरुवात होण्या अगोदरचा आपण देऊया ते डीजे जॉकीला संधी. कम ऑन डीजे. जरूर आपण पाहू शकाल अजित पाटील यांना विनंती असेल, अजित मामा या नावानं खास करून जास्तीत जास्त पसंती दिले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर मुख्य मंचावर मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण संचित अर्थात तेंबा या नावानं क्रिकेट जगताना प्रेम दिले, पसंती दिले. ज्या प्रकारे एका बाजूने तेंबा तर एका बाजूने रबाडा, परंतु इथे वॉट शॉट क्लास टायमिंग, काही फटका सजवला गेला आहे. 1 बाउंड चेंडू एक टप्प्या अखेर जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. पहिल्याच बॉलवर मात्र तेंबाला थोडासा प्रश्न चिंतित केला गेला आहे. पार्थ शेलार नावाचं वादळ समोर आहे. तेंबा पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर प्रेशर पहा, काय चेंडू मात्र हाताला गेला आहे. हेच त्यानंतर पाहू शकाल पुन्हा एक धाव, परंतु दुसऱ्या धावेकरिता फलंदाजाला पाहू शकाल परतावा लागेल. हर्ष शेलारनं थोडीशी चुकी केली गेली होती, कारण की हर्ष शेलारला माहीत आहे की जास्तीत जास्त रोहित शेलारला मात्र बाद करायचं आहे. त्याकरिता आपण पाहू शकाल तत्पर मग एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेकरिता फलंदाज विश्वास शेलार सर गॉन बॅक टू द पवेलियन. आणखीन आपण एक पाहू शकाल धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल मानप्रम केव नितीन पडबले यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 28 नोव्हेंबर 2025 या दिवशी चिकनची व्यवस्था झाली होती. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. ऑन साइडला फटका खेळला गेला, त्या ठिकाणी आपण चेतन पाटीलला पाहतोय. चेंडू स्टॉप केला गेल्यानंतर यष्टीरक्षकाकडे फेकी गेले. उत्कृष्ट दर्जाचे यष्टीरक्षक आपण शुभम सासीला पाहतोय. एक बाहुबली या नावाने क्रिकेट जगताना प्रेम दिलाय, पसंती दिलाय. कारण की इथे आपण पाहू शकाल ना, तर प्रेक्षक राजांची खूप सारी गर्दी मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवला गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनाला षटकार घुटना टेक और तेंबा ये सिक्सर देख. क्या बात है, षटकार.
ह्या वेळेस फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच बाय शुभम सासे. व्हेरी गुड झेल. झेल पकडल्यानंतर पहा मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः शांत सन्नाटा पसरलाय. कारण की इथे आपण रोहित शेलारचा जसा झेल, निकित या अगोदर जर का झेल झाला असताना तत्पर मग आपण पाहू शकाल पार्थ शेलारच्या बॅटमधून खूप साऱ्या धाबा आल्या नसत्या. म्हणजे जवळ आपण पाहिला ना तर तत्पर पार्थ शेलार जवळ 15 ते 20 धाबांवर होता. 20 चेंडू आणि 42. कारण की त्यानंतर एक्स्ट्रा धाबा आल्यात. म्हणजे जवळ आपण पहिला चौकार डॉट, एक सिंगल, पुन्हा एक सिंगल, चौकार, त्यानंतर चौकार, त्यानंतरचे 3 चेंडू सलग डॉट आलेत. म्हणजे जवळ आपण पाहिला तर 6 ते 7 म्हणजे सागर जाधवच्या षटकात झेल सुटला होता. हे षटक तिसरं होतं सागर जाधवचं आणि दुसऱ्यात बॉलवर झेल निकितनं सोडला गेला होता. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वेदांत दारोटे. खूप सारा अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. श्रवण 11 टीम्स आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 55. यस वेदांत दारोटे ये खिलाड़ी ना तंबू में ही सेट होके आए थे, आते ही जड़ दिया छक्का. स्टैंड ऑन. टीमला जरूर आपण पाहू शकाल खेळाडू कमजोर दिसतात, छोटे खेळाडू आहेत, परंतु मित्रांनो छोट्या खेळाडूंवर जाऊ नका. आल्याच पब्ली जरूर विकेट टेकिंग गोलंदाज आहे. त्याच्या डोक्यावर आपण पाहू शकाल तत्पर मग जरूर पर्पल कॅप याच संघाकडे आहे. ऑरेंज कॅप सुद्धा याच संघाकडून पाहायला मिळते. विकेट टेकिंग गोलंदाज, सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज आपण रोहित शेलारला पाहिलं. विकेट टेकिंग गोलंदाज वेदांत दारोटे. इस आदरणीय सन्मानी आपण पाहू शकाल विपुल जाधव ब्रँड ऑफ मसरोली. कारण की जेव्हा मॅचला सुरुवात झाली 27 नोव्हेंबर 2025च्या या दिवशी आणि पहिल्याच दिवशी ज्यांच्या माध्यमातून चिकनची व्यवस्था झाली गेली होती त्यांचा सुद्धा खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन. आल्याच पब्लिक त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय की जयेश दुकटे आपण विपुलजी जाधव सरांचा यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. निकित गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. जर आपण पाहू शकाल कॅमेरामॅन फोटो मात्र झूम इन करताना दिसतील. व्यासपीठावर विपुलजी जाधव सरांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम मसरोली जयेश दुकटे यांच्या माध्यमातून त्यांचा मायेची भगवी वस्त्री शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित आणि पुष्पगुच्छांचा संदेश देऊन की फुलासारखे फुलत राहा, फुलासारखे हसत राहा, हाच संदेश आमच्याकडून मात्र दिला जातोय. धन्यवाद विपुलजी जाधव साहेब. वेलकम बॅक. त्यानंतर बोलूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू निकितच्या माध्यमातून हाताला गेला, एक धाव खर्ची केले. संघाची टोटल इथे आतापर्यंत पाहू शकाल. यावेळेस आणखीन चेंडूला उडवला गेलाय. वेदांत दारोटे दर्शवतोय अभी भी टायगर जिंदा है, थांबायचं नाव घेत नाहीये. वेदांत दारोटे ऑन फायर. 2 चेंडू 2 षटकार या पोहोचले गेले आहे. टीम श्रवण 11 हार न मानणारी टीम. पहिल्याच बॉलवर एक सिंगल आली. त्यानंतर जशी सिंगल वेदांत दारोटेला मिळाली आणि जशी सिंगल आल्यानंतर वेदांत दारोटेने सुपर षटकार प्रेक्षक राजांच्या भेटीला. म्हणजे षटकार येतात परंतु प्रेक्षक राजांना झेल पकडत नाहीयेत. प्रेक्षक राजांना विनंती पकडा झेल आणि घ्या 100 रुपये रोख कॅश प्राइज. वेदांत दारोटे वन्स अगेन. वाह, सुपर टायमिंग आणि टेम्परामेंट चेंडूला पाठवलाय.
ज्या ठिकाणी आपण तुलसीराम निमलाला पाहतोय ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे आणि तुम्ही आम्ही या खेळपट्टीचा समाचार घेतोय त्याच्या अभिवादनाला स्टँड ऑन डिलिव्हर. फोर रन जितेंद्र पवार काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. इथे 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एक सिंगल 2 षटकार. यावेळेस फलंदाज बॅक टू द पवेलियन. निकित मैदानाच्या आतमध्ये दर्शवतो वेदांत दारोडे की आडव्या बॅटचा वापर केला गेला होता आणि जसा आडव्या बॅटचा वापर केल्यानंतर सरळ चेंडू आपण पाहू शकाल लेग बिफोर. फलंदाज बाब गॉल. आपण करूयात टीम डीके 11 विपक्षात सानवी 11 बिग मॅच बिग फाईट क्वालिफायर नंबर 2. एस धावसंख्या 74 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश वेखंडे. भावेश वेखंडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. निकितने पहा कमबॅक केला गेलाय. चौथ्या बॉलवर येणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. भावेश वेखंडे. येस इथे जरूर पाहू शकाल चेंडू सरळ आपण पाहू शकाल त्यात मग यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आयुष नाईक दर्शवतोय की भावेश वेखंडे बाद झाला तरी चालेल परंतु स्ट्राईक मी माझ्याकडे ठेवेन. शेवटच्या बॉलवर काही घडवण्याचे चान्सेस आपल्याला आयुष नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतील. एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कारण की इथे जरूर आपण पाहू शकाल कमी वयामध्ये यानं आपलं नाव लौकिक केलं गेलंय. या कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये भावेश आयुष नाईक. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या आतापर्यंत 74 या आकड्यावर स्टॉप झाली गेलाय. इथे निकितनं कमबॅक केले गेलाय. येस इथे पहा मोये मोयेचा प्रकार पाहायला मिळतोय. नो प्लस 2 अशा टोटल 3 धाबा. म्हणजेच जरूर प्रमोद सर मनोज आरज म्हणतात की आधीच कर्जबाजारी त्यात उष्ण शेजारी 13 महिना दुष्काळात ही परिस्थिती. आणि इथे जर का पाहू शकाल ना तर संघाची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले 77. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे फ्री हिट आयुष नाईक आणि त्या बॉलला मात्र थोडासा संबरीन डिलिव्हरी मात्र हाताला गेलाय. शेवटच्या सिच्युएशनला अखेरकार आयुष नाईक बाद झालाय आणि बाद झाल्यानंतर धावसंख्या स्टॉप झाली गेली. 77 रन्स ऑन दी बोर्ड. टीम श्रवण 11 विजयाकरिता आपण पाहू शकाल श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम्सला 78 धावांचे लक्ष दिलंय. जरूर नेक्स्ट मॅच करिता जरूर टॉस करिता आपण आमंत्रित करूयात सानवी 11 टीम आणि डीके 11. यानंतर आम्ही माईक सुपूर्द करतोय प्रमोद शेळके सर.
चौथ्या दिवसामध्ये ऐकतायत त्या अगोदर आपण मनोजी आराज यांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा, एक सुंदर क्लायमेट आणि त्यामध्ये हा क्वालिफायरचा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. जो चांगला खेळेल तो या स्पर्धेतला चॅम्पियन्स बनेल, कारण चॅम्पियन्स कोण बनतात तर जे वेगवेगळे प्लान आखतात आणि त्यानुसार मात्र रणनीतीनुसार चांगलं खेळतात ते चॅम्पियन्स बनतात, हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. फक्त बॅट आणि बॉलचा हा खेळ तर आहेच, परंतु त्याबरोबरीने तुम्हाला बुद्धिमत्ता सुद्धा वापरावी लागते. विजयासाठी 78 धावा, कधी कधी या धावसंख्येचा पाठलाग करताना छोट्या वाटू लागतात, परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास, कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असायला हवा. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जर हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जाऊया मॅचच्या दिशेने. दीपक गवारी सर आम्हाला दर्शवत आहेत की 78 धावा या स्टार्ट ऑफ द मॅच. चला, DK11 टीम आणि सान्वी 11 टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. मंदार शेलार या ठिकाणी आहेतच आणि धीरज दुकटे यांना आपण पाहत आहेत. हार्दिक दुकटे यावेळेला आपण पाहू शकाल. या यतीनजी पडवळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पहिलं षटक हाताळण्याकरता ज्याने सर्वांना प्रभावित केलंय, 365 दिवस प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करणारा खेळाडू अर्थातच पार्थ शिल्लारला आपण पाहत आहेत. यावेळेला प्रतिम पहिला बॉल डॉट आल्यानंतर दिनेश सोगलेने फक्त ऑन दी टोस खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिकी येईपर्यंत दिनेश सोगलेच्या बॅटमधून 2 रन्स येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 2. अकाउंट ओपन केले दिनेश सोगले या खेळाडूने, या फलंदाजाने. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025चा हा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल स्पर्धा आपण पाहू शकतायत. यतीनजी पडवळे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस म्हणजे कुडू कव्हर करत असताना टॉस बॉक्स. चांगला तर फटका नाही आहे, परंतु नशिबाचा चौकार मिळेल की काय. फार वेगाने धावताय, जणू काही दोन्हीही क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर जीवाची आकांक्षा केली. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जसं आपण मॅरेथॉनमध्ये धावतो त्या पद्धतीने शर्यत लागली होती आणि अखेरकार बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. तर मात्र आहेत आणि आज बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचा इथे खेळ करतील. सहा धावा. बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनला स्टॉप होऊ शकला नाही. 4 रन मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी फंबल होत आहेत, जणू काही स्वतःशीच खेळतायत. ढुंडो रे साजना. 2 रन्स ऍड होतील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. थोडाफार दबाव तर जरूर दिनेश सोगले पार्थ शेलारवर टाकत असताना पाहायला मिळतो आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य असेल, खेळाडू मात्र उत्तम दर्जाचा असेल, त्यावेळेला दबावाखाली न खेळताना आपण त्या क्रिकेटला एन्जॉय केलं पाहिजे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि सर्कलमध्ये आपण पाहिलं तर झेल कॅरी करत असताना फर्स्ट विकेट डाऊन. दिनेश सोगले बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
प्रेक्षक राजांना मात्र यावेळेला कैद केले गेलेत. मुनीत कुडूच्या माध्यमातून कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. आणि आतापर्यंत ही स्पर्धा आपण जयेश दुकटे पाहिली ना तर जवळजवळ 28,000 प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा पाहिले, म्हणजे एक उंची गाठले. जी पातळी होती ती मात्र या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगची वाढताना पाहायला मिळते. सर बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सागर जाधव एक कूल अँड काल्म बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 78 धावांचं पाठलाग करताना आता 30 बॉलमध्ये 70 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा नेहमी असायला हवा क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु एका साईडला विकेट्स आणि डॉट बॉलची भूक काही गोलंदाजांची मिटणार नाहीये. विजयाची चाहूल सातत्याने लागलेली आपल्याला पाहायला मिळते ती श्रवण 11 या टीमला. तर एका साईडला श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. दोन्ही टीम मजबूत आहेत, तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात खेळाडू. आयुष नाईक यावेळेला अप्रतिम. सौरभ पवार थांबणार नाहीये. बेधडक बॅटिंग करत असताना सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता येईल का नाही. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 शेलारला एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतायत. चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त पाहायला मिळतं. 100% कसं योगदान द्यायचं आपल्या संघाला. स्वतः एक कॅप्टन आणि कॅप्टनचा रोल कसा अदा करायचा हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा, 10 रन. जेव्हा कर्णधार पद जरूर तुम्हाला भूषवलं जातं त्यावेळेला संपूर्ण जबाबदारी असते खेळाडूंची, संघाची, गावाची, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. हलक्याशा हाताने चिप शॉट आणि अप्रतिम झेल. किशोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वस्तात बाद. सौरभ पवार महत्वाच्या क्षणाला एक मोठ्या इनिंगला कन्वर्ट करू शकला नाही आणि अखेरकार मात्र विकेट मिळाली आयुष नाईक या अपकमिंग यंग टॅलेंटला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सौरभ पवार गॉन. दहा धावा फलकावर पाहायला मिळत आहे. सफलता अखेरकार मिळाली. कोण म्हणतं की फलंदाजीमध्ये फक्त भागीदारी व्हायला हवी, गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी व्हायला हवी. ते केलं आतापर्यंत. यावेळेला तू चल में आया. निकेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. आल्या पावली परत. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे म्हसरोळीच्या या ऐतिहासिक मैदानात. सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा महासंग्राम. कुणजे म्हसरोली व केव अंतर्गत कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार फायनल डे. हॅट्रिकवर पोहोचलेत आयुष नाईक. काही जबरदस्त गोलंदाजी. पहिला विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज जितेंद्र पवार. बाळाला आपण पाहिलं जबरदस्त गोलंदाजी करत असताना. त्यानंतर साईश पाटील जे डॉक्टर आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट प्रेम. ही सेकंड विकेट हॅट्रिक. आता तिसऱ्या क्रमांकावर यादीत येईल का. यावेळेला ऑन साईडला येऊ शकेल वेदांत दारोठे आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवतोय आयुष नाईक. ठळक अक्षरात यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळेल तू चल में आया.
आहेत आणि येतानाच ते गिफ्ट घेऊन आलेत. जितेंद्र पवार त्यांच्यावर ते असलेलं हे अप्रतिम प्रेम अतिशय चांगल्या पद्धतीने मामाचं गाव आहे भिनार. जितेंद्र पवार यांच्या आणि सुजित पवार यांच्या भिनारमध्ये भरपूर वर्ष व्यतीत केली. भिनार संघाकडून सुद्धा ते खेळले वसई विरारमध्ये. चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले जय हनुमान भिनार या टीम मधून. आता एक वेगळाच लुक आपल्याला पाहायला मिळतो जितेंद्र पवार यांचा. अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. डबल हॅट्रिक वर जरूर होते आयुष नाईक. कालच्या दिवसात डबल हॅट्रिक पाहायला मिळाली डॉक्टर साईश पाटील यांच्या माध्यमातून. कुणाल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उपाध्यक्ष डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. या वेळेला बॅटची एजंट टेकन. हे काय घडलं गेलंय. जरी डबल संधी असली तरी सुद्धा या वेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना आयुष नाईकने, सळो की पळो करून सोडले. चला या पण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ऋषी पाटील यांचं यथोचित स्वागत करण्याकरिता मी विनंती करेन. या पण स्वागत सन्मान कुणाल पाटील यांना मी विनंती करेन उपाध्यक्ष या नात्याने. खास करून भिनारवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर स्थिर राहिले. सिग्नल काही मिळत नाहीये. म्हणजे कुडू या वेळेला कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना एवन ब्रदर्स जोडी मुनीत कुडू आणि मंजित कुडू यांना आपण पाहत आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. विश नेटवर्क साहिल पाटील ऑपरेटर आहेत. या आपण केवल पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. यावेळेला ऑन साईडला सागर. अप्रतिम फटका सागर जाधवच्या बॅटमधून पुल आणि सरळ चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट. करूया. अजयजी पाटील थोडेसे नाराज परंतु क्रिकेटवर अफाट प्रेम. विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खेळलाय फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा चांगला वापर आणि शेवटच्या मोमेंटला षटकार. 6 धावा. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतो. एकंदरीत या षटकातील 3 बॉलचा खेळ झाला आणि 2 षटकार आतापर्यंत आलेत. या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. पोटेन्शियल आहे सागर जाधव या खेळाडूकडे. ते कॅलिबर आपल्याला पाहायला मिळतं. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम जरूर केलं परंतु हा बॉल आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवरून थोडासा खाली राहिला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 22 धावा झालेत. अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 56 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. फलंदाज बाद झालेत ते जवळजवळ आपण विचार केला तर 6 फलंदाज. पाच फलंदाज बाद झालेत. यावेळेला सागर जाधवचा अप्रतिम फटका आहे परंतु फिल्डिंग तेवढीच सुंदर पाहायला मिळते. राहुल शेलार त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 रन. 23 या धावसंख्येवर 19 बॉल आणि विजयासाठी 55 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 6 षटकांमध्ये 102 धावा सुद्धा आपण पाहिलेत आणि झंझावती आणि तुफानी बॅटिंग करत असताना जयेश दुकटेला आपण पाहिलं 85 धावा इंडिव्हिज्युअल.
पार्थ शेलार. या वेळेला मात्र आपण पाहतायत संचित टेंबाच्या बॅटमधून जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ही जी नावं आहेत ना ती मनोज आराज या विभागातील एक सुंदर आणि हसता खेळता आवाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी ही नावं मात्र या खेळाडूंना दिलेत. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 55 रनची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंना, तर फाईट करा. सागर जाधव सारखा एक अप्रतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाज, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सागर जाधव सांगतायत यू वेट. संचित, जेवढ्या मात्र धावा आपल्या बॅटमधून येतील तेवढा माझा आत्मविश्वास या ठिकाणी वाढेल असं सांगत असताना सागर जाधव, कारण पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, नो डाऊट अबाउट इट. परंतु आता खरी गरज आहे संघाला वर काढण्याची. ऑन साईडला आषाढम पूल केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी वेदांत दारोठे पुढे सरसावतोय. पर्पल कॅपचा हकदार एकाच टीम मध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप. पार्थ शेलार याच्या माथ्यावर आपण पाहतायत ऑरेंज कॅपचा मानाचा तुरा आणि पर्पल कॅप. आयुष नाईक पर्पल कॅपचा हकदार आता बनेल. 19 विकेट्स, परंतु अजून वेदांचे षटक येणं बाकी आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. डीप बॅक पॉइंटला फार वेगाने चेंडू. आउटफील्ड पहा किती फास्ट आहे. चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. 4 रन, चौकार. यावेळेला बॅटचं जरूर एज घेत चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. सागर जाधव यांच्यासाठी पारितोषिक लागले गेले. किरण जाधव यांच्याकडून 3 षटकार जर आले तर 500 500 रुपयांचं बक्षीस यावेळेला पात्र ठरेल. ही ऊर्जा दिली गेली. हे बक्षीस नाहीये आपल्या बंधूकडून. आयुष नाईक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. भावेश विकेटकीपरची भूमिका बजावत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, जरी चौकार आला परंतु त्यानंतरचा जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम. सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकाल. राहुल आर्ट्स ट्रॉफी शॉप आपल्याला पाहायला मिळतं. वाडा राहुलजी यांच्या माध्यमातून राहुल माळी. या वेळेला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड. आयुष नाईक पहा एनर्जेटिक. थोडंसं या वेळेला आपण पाहू शकतायत जल्लोष करत असताना. 9 तरुण असा गोलंदाज रक्त गरम आहे. परंतु जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला नम्रपणानेच क्रिकेट खेळावं लागेल. जर चेतन पाटील आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 बॉल अजून आहेत. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 48. 30 धावा झालेल्या आहेत. 48 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. स्पेशली भिणारवरून यश पाटील, ऋषी पाटील आणि केवल पाटील यांना आपण पाहतायत. चांगलं क्रिकेट आणि तेवढंच उत्तम दर्जाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी ऑफ क्रिकेट जितेंद्र पवार म्हटलं तर मॅनेजमेंटचं दुसरं नाव आहे. जसं आम्ही नेहमीच साखरे गावातील अनमोल रत्न रुपेजी नरेश पाटील यांचं नाव घेतो मॅनेजमेंटमध्ये.
अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी ते पाहत असतात आणि अशी ती स्पर्धा एक असते एकमेव पालघर जिल्ह्यामध्ये की फक्त तुम्हाला 5,000 रुपये प्रवेश फी असते. त्यामध्ये तुम्हाला 12 टी शर्ट्स दिले जातात. सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं सर्व संघांना जेवण असतं आणि 6-6 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. अशी एकमेव स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. फेब्रुवारीमध्ये ती स्पर्धा येते. 1 ते 9 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रुपेजी नरेश पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात त्यांचे मोठे बंधू सागर जाधव यांचे किरण जाधव त्यांचं शेअर मार्केट वाढलंय. जर मॅच विन करून दिली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 48 धावा होऊ शकतील. तो कॉन्फिडन्स लेवल मात्र यावेळेला पाहायला मिळेल का? परंतु आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन जे हवं तसं झालेलं नाहीये. जे एक्सपेक्टेशन आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र अपेक्षांचं ओझं आणि त्या अपेक्षांची पूर्तता यावेळेला केली जाईल का? नाही. दबाव दबाव आणि दबाव. वेदांत दारोठे एक अतिशय पर्पल कॅपचा हकदार राहिला, परंतु आता त्याला ओव्हरटेक करून आयुष नाईक पुढे त्या रेसमध्ये फर्स्ट रँकिंगवर येत असताना पाहायला मिळतो. कारण हे युगच आहे ते कॉम्पिटिशनचं आहे, स्पर्धात्मक युग. अव्वल आपण पाहिलात तर ऑन साईडला खेळले गेले आणि चेतन पाटील मयूर थोडेसे नाराज, त्यांना स्ट्राईकच नाही आली. पारितोषिक लागलं गेलं होतं की षटकार जर आला चेतन पाटीलच्या बॅटमधून तर 3 रिवो त्यांना दिले असते. साईनाथ सोगले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर आपण पाहिलं तर 7. चांगली रणनीती आखली गेले. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत वेदांत दारोटेने, सुपर लाईन अँड लेंथ. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच, बिग बॅटल. सान्वी 11, सुजित पवार, वासुदेव सातवे आणि साईश पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका साईडला ज्ञानेश पाटील शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे कल्पेश पाटील राजे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आपल्या आयुष्यामध्ये असे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि यावेळेला 2 खराब बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आतापर्यंत 28,000 वॉच आपल्याला पाहायला मिळाले, वॉचिंग केले. म्हणजेच विश नेटवर्क आता थोडेफार कुठेतरी मात्र पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. उच्छाळीमध्ये सुद्धा अजून लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शिरगावच्या मैदानात सुद्धा आपण पाहत आहेत ते एकाच दिवसामध्ये या इव्हेंटला 3 इव्हेंट आपण पाहू शकतायत. ऑन साईडला पायामधला चेंडू आयुष नाईकच्या हातामध्ये. सागर जाधव अखेरकार एकटा काय करू शकेल? फलंदाज बाद, कारण हा खेळ एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. तर 11 खेळाडू मिळून जेव्हा तुम्ही चांगला क्रिकेट खेळता त्यावेळेला चॅम्पियन्स डेफिनेटली बनता. आणि लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बारीक सारीक गोष्टी खूप अद्यावत करावे लागतात. 8 विकेट आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर राहिली. सिग्नल काही मिळत नाहीये कारण सुरुवातच खराब झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात तुमची गोड व्हायला हवी. टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. सोनेरी क्षण, सोनेरी दिवस कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की अशा प्रकारचे दिवस येतील, परंतु खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल क्रिकेटला मनापासून सलाम असेल. या ठिकाणी किशोरजी वायडा साहेब उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम. नंबर 1 डीजे म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. हलक्याशा हाताने चेंडूला
फक्त दिशा दिली गेली. आता इथे फक्त काहीच इफेक्ट पडणार नाही. ज्या पद्धतीने सातत्य ठेवलं श्रवण 11 टीमचं, एक प्लस पॉइंट आपण पाहिला तर त्यांच्याकडे सातत्य आहे. जर कधी रोहित शेलार खेळला नाही तर राहुल शेलार खेळतील, कधी राहुल शेलार खेळले नाही आयुष नाईक खेळेल, कधी आयुष नाईक खेळला नाही वेदांत दारोठे खेळेल. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच खरं कॉम्बिनेशन तुम्हाला विजेते बनवतात. कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. चांगला बॉल, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला आपण पाहतायत. आज एकदिवसीय सामना भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये. रोको मिशन पुन्हा एकदा आपण पाहू शकणार आहोत. रोहित शर्मा आणि विराट कोहली. कसोटी क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू आपण पाहिला तर जो बॉलर असून 100 बॉल खेळला, कुलदीप यादव. म्हणजे कसोटी क्रिकेटकडे सुद्धा थोडीशी पाठ फिरवली गेले. गौतम गंभीरवर खूप काही आता आरोप आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईडला. आणि यस, आयुष नाईक त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. 9वा धक्का बसलाय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोर वायडा साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. या जयजी दुकटे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करूया. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचली गेली आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत एकनाथ सुगले. चांगले स्कोरर सुद्धा आहेत. ज्या वेळेला पीडीडीएसच्या मैदानात फार्मसीच्या मॅच होत्या त्यावेळेला खूप चांगली साथ दिली होती त्यांनी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु इथून हा ना करता करता एक रन मिळेल. किशोरजी वायडा साहेब थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळत असताना आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळत आहेत. अजून एक संघाला मात्र जरूर संधी मिळेल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. किरण जाधव यांच्याकडून आपण पाहताय जर एकनाथ सुगले यांनी जर लगातार 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. तर इथून सान्वी 11 टीम एका साईडला आपण पाहताय DK 11 रोशन पवार, एका साईडला सुजित पवार, कल्पेश पाटील, एका साईडला जितेंद्र पवार, एका साईडला वैभव शेलार तर एका साईडला ज्ञानेश पाटील. अजून एक जर चौकार आला तर एकनाथ सुगले यांना 1000 रुपये लागू होतील. किरण जाधव यांच्या माध्यमातून वैभव शेलार यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वहिनी साहेब आपलं सहर्ष स्वागत. ऑन साईडला खेळलं गेलंय. खूप चांगला फटका तर आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या एकंदरीत स्टॉप झाली ती 43 वर. म्हणजे भरपूर मोठ्या फरकाने सुद्धा या ठिकाणी विन होत असताना 32 धावेने जवळजवळ 34 धावेने मात्र या ठिकाणी दणदणीत विजय मिळवलाय आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. आज भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका असा सामना पाहायला मिळतो आणि भारतीय संघाची प्रथम फलंदाजी पाहायला मिळते. लाईव्ह अपडेट्स मला आपण